नमस्कार. मी चैत्राली यमगर घेऊन आली आहे तुमची लाडकी कथा मोहब्बत भाग 16. कधी कधी गुन्हेगार मागे ठसा ठेवून जातो, अगदी नकळत. आणि मग त्या छोट्याशा ठशावरून सुरू होते सत्याची शोधाची एक थरारक शर्यत. आज असाच एक छोटासा पुरावा, एक लिपस्टिक घेऊन येणार आहे नात्यात गुंतलेला गुन्ह्याचा नवा फास. एक क्लू. आरोही आणि सत्याचं नातं बदलेल का? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मोहब्बत. मी काय विचारतोय आरोही? तुम्हाला का असं वाटतंय? कसले पुरावे आहेत? त्याने ती नुसतीच आपल्याकडे पाहत आहे हे पाहून कपाळावर रब केला अंगठ्याने आणि उभा राहून दोन्ही हाताने टेबलवर मारतच रागात विचारले, सर, ते लिपस्टिक. ती आपल्या खिशातील एक लिफाफा काढत म्हणते. पहिल्यांदाच मॅडम कुणामुळे तरी घाबरल्या होत्या. व्हॉट लिपस्टिक? मी काय विचारत आहे अरे मॅडम? आणि तुमचं काय चाललं आहे? आता हे म्हणू नका की सर 2 मिनटं थांबा, मी लिपस्टिक लावून येते वगैरे म्हणून. तोही आता चांगलाच वैतागला होता तिच्या या बिहेवियरमुळे. नो सर, सॉरी सर. ती अजूनही जाम घाबरली होती त्याच्या या रागाला. नो सर, सॉरी सर वगैरे सोडा आणि पुराव्याबद्दल बोला, तो डाफरतो. सर, ते लिपस्टिक. ती आता थोडी स्वतःमध्ये जान आणत बोलते, पण परत लिपस्टिक ऐकून त्याचा चेहरा वैतागला होता. ते सर, लिपस्टिक त्या जहाजामध्ये सापडली होती. तिने लिफाफा त्याच्यासमोर धरत म्हणते. मग काय आता ती मी लावू असं म्हणायचं आहे का तुम्हाला मिस आरोही? तो त्रागा करत म्हणतो. नो सर, म्हणजे मला, ती पटकन बोलते, मला म्हणायचं आहे की या लिपस्टिकचा ब्रँड आणि सिद्धीकडे असलेल्या लिपस्टिकचा ब्रँड सेम आहे सर. ती आता क्लिअर करते. तो फक्त लिफाफा खाली ठेवतो आणि एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून एक हात टेबलवर ठेवून तिच्याकडे पाहायला लागतो. मॅडम, खरं सांगा, हा आहे तुमच्याकडे पुरावा? सिरियसली? तो तिला विचारतो. तशी ती गोंधळून फक्त हो मध्ये मान हलवते. अहो मॅडम, लिपस्टिक ही आता प्रत्येक महिलेच्या काळाची गरज बनली आहे. अशा ब्रँडच्या लिपस्टिक कितीतरी स्त्रियांकडे सहज भेटतील तुम्हाला. तो परत कपाळावर अंगठा रब करत म्हणतो. हो, असतील ना वेगवेगळ्या ब्रँडच्या लिपस्टिक स्त्रियांकडे. पण सर, हा साधारण ब्रँड नाही. तर तुम्हाला आठवतंय ते जहाज आफ्रिकाला चाललं होतं, तिथलंच लोकल हे ब्रँड आहे. तिने त्या लिफाफाकडे पाहत म्हटलं. बरं, ठीक आहे, तू जे म्हणत आहे ते मान्य केलं, पण त्याचा आणि सिद्धीचा काय संबंध? तो खरं तर अवाक झाला होता तिच्या या नॉलेजवर. सर, मीही एक मुलगी आहे आधी, हे विसरताय वाटतं तुम्ही. ती थोडं लाजतच बोलली, ज्यामुळे ते ऐकून त्याने आपले ओठ तिरपे केले, कारण ह्याचा आणि केसचा काय संबंध आहे हे त्याला अजून कळालं नव्हतं. सर, अहो, मीही लिपस्टिक यूज करते, सो मला हे लिपस्टिक अँड ब्रँड ऑल ऑफ दिस नॉनसेन्स माहीत असणारच ना. जरा ॲटिट्यूडमध्येच ती त्याच्या मनातली शंका दूर करते. ओके, नाऊ कम टू द पॉईंट. तरीही तो वैतागून. सर, हा मला ब्रँड सिद्धीच्याही मेकअप किटमध्ये दिसला आणि त्या दिवशीसुद्धा ती तुमच्या केबिनसमोर उभा राहून ही लिपस्टिकच लावत होती. जेव्हा सिद्धी आरोहीचा पहिला दिवस होता तेव्हा आली होती 2-3 दिवसापूर्वी. तो दिवस आठवून आरोही बोलते. ओके, मग आता पुढे काय म्हणणं आहे तुमचं? सत्या म्हणतो. सर, तुम्हाला मला नक्की काय म्हणायचं आहे तेच कळत नाही आहे.
पण एवढं आपण सगळं सांगूनही सरांच्या लक्षात येत नाही हे पाहून ती उदास चेहरा करत म्हणते, नाही, मला समजलं आहे की तुम्ही म्हणत आहात ती लिपस्टिक आणि सिद्धीकडे जो लिपस्टिक ब्रँड आहे तो सेम आहे, यावरून तीच गुन्हेगार आहे, राईट? तो तिला आता तिचं एवढं मोठं मगापासून केलेलं एक्सप्लेशन एका वाक्यात सांगतो. तशी ती फक्त हो मध्ये मान हलवते. पण मॅडम, यावर गुन्हेगार सिद्धीच आहे हे आपण कोर्टात नाही सिद्ध करू शकत हे तुमच्या लक्षात येत नाही. कारण कोर्टही हाच प्रश्न विचारू शकते की अशा ब्रँडचे लिपस्टिक अनेक जण वापरतात. शिवाय तिने हे मान्य नाही केलं की ती लिपस्टिक तिचीच आहे म्हणून, तर मग कसे प्रूफ करणार आहात तुम्ही? ठोस पुरावे लागतात आपल्याला. ही कोणती मूव्ही किंवा सिरियल नाही की त्या लिपस्टिक ब्रँडवरून आपण तिला अरेस्ट करायला. तो तिला थोडं चिडतच म्हणतो, कारण हा सर्व बालिशपणा आहे असंच त्याला वाटत होतं सध्या. हो सर, सॉरी सर. त्याने तिच्या डोक्यातील ते विचारचक्र क्षणात थांबवले होते. त्यामुळे आता तिची चूक लक्षात येताच ती मान खाली घालून माफी मागते. बरं, मला अजून एक सांगा. हे 2 मुली गायब आहेत आणि आपल्याला सापडले आहेत असं तुम्ही तिला म्हणालात, ते सर्व काय आहे? ते खरंय की उगीच आकाशात तीर मारला आहात? तो तिच्याकडे साशंक नजरेने पाहत बोलतो. नाही सर, ते खोटं नाही, ते खरं आहे. त्या दिवशी जहाजमध्ये या दोघीच सापडल्या होत्या, जे मी तुम्हाला नाही सांगितलं. त्या मुली आपल्या सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. ती थोडं घाबरत बोलते, पण तो डोळे विस्फारून तिच्याकडे पाहत असतो. बरं, मी आणि कामते सर जाऊन आजच भेटून येतो त्या दोघींना. हॉस्पिटलचा ॲड्रेस सेंड करा. तो पुढे बोलतो तशी ती लगेच ॲड्रेस व्हॉट्सअपवर त्याला सेंड करते. या आता तुम्ही, तो आपला मोबाईल चेक करत म्हणतो. सर, ते मला अजून तुमच्याशी काही बोलायचं आहे. तरी ती तिथेच उभे राहून बोलते. म्हणजे काही विचारायचं आहे. थोडी घाबरतच पुढचे वाक्य बोलते. तो अजूनही मोबाईलमध्येच पाहत होता. सर, ते तुम्ही त्या जहाजावर जाणार आहात हे कुणाकुणाला माहीत होतं? ती प्रश्न विचारते आणि तसं तो एक नजर तिच्याकडे पाहतो. आरोही, तुम्ही जाऊ शकता. तो थोड्या विचारात पडतो आणि तिचा प्रश्न इग्नोर करून आपल्या खुर्चीवर जाऊन बसतो. पण सर, ती बोलणार तसं तो नकारात्मक मान हलवतो आणि रागानं पाहतो तशी ती नाईलाजाने बाहेर पडते. हे सर पण ना नीट ऐकूनही घेत नाही. फार स्वतःला शहाणा समजतो. ती स्वतःशीच बोलते. पण इकडे सत्या मात्र त्या दिवशीच्या त्या जहाज अटॅकचा विचार करत असतो. नवीन क्लू भेटला होता का? नकळत तिने त्याची मदतच केली होती. त्याला असा प्रश्न विचारून का? थँक्यू आरोही. तुम्ही मला प्रश्न करण्याच्या नादात मला ही केस सोडवण्यासाठी एक नवा अँगल दिला आहे. ओघाओघात. बस, आत्ता शिकामोर्तब झालं की तो गुन्हेगार माझ्या हातून सुटत नसतो. तो गालात हसतो. हो, मला कळते. त्या दिवशी मी म्हणून तर माझ्यावर संशय जाऊ नये म्हणून त्या सत्याच्या केबिनमध्ये तुमचं काम होईपर्यंत बसले होते. पण माहीत नाही काय झालं ती आरोही तरी तिला काहीतरी पुरावा मिळालाय असं म्हणते. शिवाय 2 मुली सापडल्यात आपल्या तिला, आणि ते कसं तेच कळेना. इकडे सिद्धी चांगलीच परेशान झाली होती. हे सारखं सारखं चेहऱ्यावरचा घाम पुसताना कळत होतं तिच्या. बरं, ठीक आहे, मी अलर्ट राहते. ती फोनवर बोलत बोलतच आपल्या संस्थेत आली होती. तिला ही खबर तिच्या खबरीकडून कळाली होती की खरंच 2 मुली बेपत्ता आहेत त्या जहाज अटॅकनंतर. पण ती आरोहीला कशी भेटली ते तिला कळत नव्हतं. त्यात आता बॉस तिचा हायपर होत होता. ज्याला कारण होतं आरोही आणि सत्या, जे हात धुवून मागे लागले होते. सिद्धी हा एक मोहरा होती या टोळीचा. खरा मेन गुन्हेगार अजून लपून बसला होता, जो तिलाही खुद्द माहीत नव्हता. त्यातच सिद्धी खूप शातीर दिमागाची असल्याने तिने बरोबर आपली खेळली होती. सत्याला त्या दिवशी अर्धवट माहिती तिने मुद्दाम दिली होती, ज्यामुळे तिच्यावर या पोलीस लोकांचा कधीच संशय येणार नाही आणि ती बेलागूनपणे तिचा हा गुन्हा लपवून ठेवू शकेल.
पण आरोही परांजपे आणि सत्या दोघं या केसचे इन्चार्ज होते, जे तिच्याही पुढचे 10 पावलं होते. बस एक साधा क्ल्यू, एक लिपस्टिक ब्रँड तिचा खेळ खल्लास करेल की अजून काही या केसमध्ये घडेल, की केस अजून कॉम्प्लिकेटेड बनेल, हे तर पुढे येणारा तपासच सांगणार होता. शिवाय अनुष्काचाही पत्ता लागत नव्हता. तेही आता कळेलच पुढे. सिटी हॉस्पिटलमध्ये जाताच सत्या आणि कामटे सर खूप खुश होतात, कारण त्या दोघींपैकी एक मुलगी त्यांची लाडकी अनुष्का होती. तिला पाहून सत्याचं खूप मोठं टेन्शन दूर झालं होतं. त्याने लगेच आपल्या आईला कॉल करून ती सुखरूप असल्याचे सांगितले होते. आरोहीने कधीच अनुष्काला पाहिलं नसल्याने तिला ती दुसरी मुलगी ती असल्याचं माहीत नव्हतं. कामटे सरही तिला पाहून खुश झाले होते. सर, भेटलात तुम्ही त्या मुलींना? तो इव्हिनिंगला चौकीत येताच आरोही त्याला विचारते. हो, आणि खूप 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 थँक्यू. तुझ्यामुळे माझी अनुष्का मला भेटली. तो तिच्या कामगिरीवर खुश होऊन हसत तिला म्हणतो. आणि अनुष्का सापडली म्हणून तिलाही तितकाच आनंद होतो. का त्याच्या चेहऱ्यावरची ती खुशी पाहून? हे देवालाच माहीत आता. ओ, दॅट्स नाईस. मी उद्याच तिला भेटेल. खूप ऐकलं आहे तिच्याबद्दल कामठे सरांकडून. पार्टीमध्ये आली होती ना? तीही आता हसून बोलते, तसं तो फक्त हसून होकारात मान हलवतो. सर, आणखीन काही कळालं या केसबद्दल? ती थोडं कुतूहलाने विचारते. नो, अजून काही माहिती नाही. पण तुम्ही तुमचं काम केलं आहे, सो आता या केसचा विचार करणं सोडून द्या. तसंही आपल्याकडे बऱ्याच केस आहेत, ज्या या केसपेक्षा महत्त्वाच्या आहेत. त्या मुळशी केसबद्दल एनी अपडेट? असं बोलून तो तिचं या केसपासून जरा दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करतो. दोघंही बऱ्याच वेळ मग त्या दुसऱ्या केसबद्दल बोलतात आणि ती निघून जाते. काहीतरी मिसिंग आहे. ती बाहेर जाताच आपल्या खुर्चीवर डोळे मिटून बसला होता. त्यावेळी त्याला हॉस्पिटलमधील अनुष्का आठवते. त्याला पाहून खूप खुश झाली होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल आली होती. अगदी निर्धास्तपणे बोलत होती. दुसरीला तिने आपले अंकल म्हणून ओळख करून दिली होती आणि दोघीही त्याच्याशी भरभरून बोलत होत्या. हॅलो अनु. तोच कामठे सर. तो गेल्यानंतर एका अर्ध्या तासाने आले होते. त्यांचं काही काम असल्याने दोघं सोबत गेले नव्हते, पण आता त्यांचा आवाज ऐकून त्या दोघी जराशा घाबरल्या होत्या. हे त्याच्या नजरेने नकळत नोटीस तेव्हा केले होते, पण नंतर कामठे सरांचा चेहरा पाहिला तसं अनुच्या चेहऱ्यावर खूप खुशी आली होती. ती त्यांच्याशी आता छान गप्पा मारत होती आणि त्यामुळे सत्या परत रिलॅक्स झाला होता. ओ शिट. पण आता त्याला काहीतरी क्लिक झालं आणि त्याने पटकन आपले डोळे ओपन केले. हे मी कसा विसरलो, तो स्वतःच्याच डोक्यावर टपली मारत म्हणतो. आरोही, आत या. तो लगेच तिला आपल्या केबिनमध्ये बोलावतो तशी तीही आत येते. माझं एक काम आहे. तुम्हाला या केसमध्ये काम करायचं आहे ना? तो तिच्यावर नजर रोखत विचारतो. हो सर. पण तुम्ही नाही म्हणाला? ती जरा गोंधळलीच होती त्याच्या या प्रश्नाने, कारण आज सकाळपर्यंत केस ही सोडा असं म्हणणारा सत्या आता तिला या केससाठी काम करा म्हणून जे सांगत होता. हो, पण मीच आता सांगत आहे की मला तुमची हेल्प हवी आहे. पण ही गोष्ट फक्त आपल्या दोघात राहील. या केबिनच्या बाहेरही जाता कामा नये. त्याच्या डोळ्यात किंचित रागही होता. सर, काही अपडेट? ती जरा त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होती. तिला समजत होतं की नक्कीच काहीतरी हातात आलं आहे या केस संदर्भात. तुम्ही सिद्धीचे फोन रेकॉर्ड्स काढून आणा. बाकी मी नंतर सांगतो काय करायचं ते. तो आत्ताही तिचा प्रश्न इग्नोर करून बोलतो. ती थोडी नाराज होते, पण सध्या या केसचा गुंता सोडवणे जास्त गरजेचे होते. त्यामुळे ती फक्त ओके सर म्हणून निघूनही जाते. मी असा कधी विचारच करू शकलो नसतो. पण मिस आरोही, खरंच तुमचीच जास्त या केसमध्ये मला मदत झाली आहे. ती जाताच आपल्या मनात विचार करत बोलतो. नकळत त्याचा
तिच्यावर असलेला थोड्याफार प्रमाणावरील राग कमी होत होता. राग ॲज सच तसा नव्हता तिच्यावर, पण त्याला हे खूप अपमानास्पद वाटत होतं की त्याची ही केस दुसऱ्या कुणाला तरी दिली होती, जे त्याच्या कामावर, त्याच्या कर्तृत्वावर शंका घेण्यासारखं होतं. तो घरी गेला तरी या सर्व गोष्टींचा विचार करत होता. तर दुसरीकडे आरोही तिला दिलेलं काम अगदी या कानाची त्या कानाला कळू न देता खबरदारीने करत होती. हॅलो अनु. रात्रभर काम करूनही ती आता दुसऱ्या दिवशी सकाळी सिटी हॉस्पिटलला आली होती, जिथे ऑलरेडी सत्याची आई अनुला नाश्ता सारत होती. हॅलो पोलीसवाली आंटी. तिनेही खाता खाता तिला हसून ग्रीट केलं. अरे वा, तुम्हा दोघींची तर चांगली ओळख आहे. सत्याची आई त्या दोघींना तसं ग्रीट करताना पाहून हसून म्हणतात. हो आजी, मग इथे ना या पोलीसवाल्या आंटीनेच वाचवलं मला, असं ती हसून म्हणते. आणि ते जहाज अटॅक झाला होता तेव्हा हिने कशी त्या समोरच्या बॅड आंटीला गोळी मारली ते अगदी हातवारे करूनच ती सांगायला लागते. आरोही सुद्धा तिचे ते वर्णन आपल्याबद्दलचेच कौतुकाने ऐकत होती. ड्युटीला अजून जायला वेळ होता म्हणून ती जीन्स टॉपमध्ये आली होती. हाय पोनी घातल्यामुळे तिचा तो गोल चेहरा आता उभा दिसत होता. शिवाय कानातले ते मोठे मोठे झुमके ती हसताना डुलत होते. चेहऱ्यावरची ती स्माईल समोरच्याला सहज घायाळ करत होती. वाह, काय समोर नजराणा आहे ना. तोच एक डॉक्टर तिथेच बाहेर उभा राहून कॉफीचा घोट पीत पीत तिलाच पाहत असलेल्या सत्याला बोलतो. पण या आहेत तरी कोण? तो डॉक्टर आपल्या ओठांवर एक बोट ठेवून विचारतो. मिस आरोही. सत्याचं लक्ष मात्र नसतं. तो अजूनही तिच्याकडेच पाहत त्या डॉक्टरला बोलतो. ओ वाव, नाईस नेम. अगदी त्यांच्या पर्सनॅलिटीप्रमाणे आहे. नाजूक असं. तो डॉक्टरही आता तिच्यामध्ये हरवत बोलतो. नाजूक आणि मिस आरोही. समोर जर कोणी चोर असेल तर मग बघायचं हिला, तसा तो कुस्तीत हसत म्हणतो. त्याला नकळत ती सासवडवाली भेट आठवते पहिली. गुंड राजा म्हणून तिने त्याला मारलं होतं आणि नकळत एक स्माईलही. ओ, म्हणजे पोलीस आहे तुझ्यासारख्या. तो डॉक्टर आता तोंड वाकडं करत म्हणतो. जणू काही आपल्याला झेपायच्या नाहीत असाच चेहरा झाला होता त्या डॉक्टरचा. तसं आता सत्याचं लक्ष अचानक त्या डॉक्टरकडे जातं. डॉक्टर प्रेम, साल्या तू आहेस काय? तसं सत्यासमोरच्या डॉक्टरला गुद्दा मारत म्हणतो. पण तू आलास कधी आणि मला कसं काय कळालं नाही? तो जरा आश्चर्य व्यक्त करत म्हणतो. कसं कळणार बाबा आमच्यासारख्या गरीब डॉक्टरबद्दल? आम्ही थोडी तुमचे गर्लफ्रेंड आहोत. डॉक्टर प्रेम थोडं तोंड पाडून पण त्याला चिडवत म्हणतो. तुम्ही आपल्या गर्लफ्रेंडला पाहण्यात इतकं मशगूल झाला होता की आम्ही रिकामटेकडे डॉक्टर आहोत हे कसं कळणार तुम्हाला? गर्लफ्रेंड आणि कोण? कुणाची? तो ते ऐकून मात्र धडाधड प्रश्न विचारायला लागतो. आता तुझी गर्लफ्रेंड आणि तू मलाच विचार, कोण कुणाची? काय सत्या? डॉक्टर प्रेम समोरच्या आरोहीकडे निर्देश करत म्हणतो. कोण? आरोही माझी गर्लफ्रेंड? त्याचा तो निर्देश पाहून सत्या अविश्वासाने थोडं मोठ्या आवाजातच बोलतो. नाही रे बाबा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ती फक्त माझी ज्युनियर आणि सहकारी आहे, बाकी काही नाही. तो थोडंसं उदास होत म्हणतो. अरे वा, ज्युनियर आहे का? मग तर भारीच आहे की. रोज दिसत असेल हा नजारा. आता डॉक्टर प्रेम डोळा मारून म्हणतो. तिला भाऊसाहेब आवडतात. सत्या बोलतो. काय असेल सत्याच्या मनात? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मोहब्बत. भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही चॅनल माझा सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.